नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन पाटील, एकलव्य स्पर्धा परीक्षा अभियानात मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण जो राज्यघटनेचा पहिला चॅप्टर डिस्कस करायला सुरुवात केलेला आहे तो चॅप्टर म्हणजेच घटना निर्मिती। या घटना निर्मितीमध्ये आपण 4 मुद्दे डिस्कस करणार होतो। पहिला मुद्दा राज्यघटना निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, दुसरा मुद्दा प्रत्यक्ष घटना निर्मिती, तर तिसरा मुद्दा घटना समिती आणि म्हणजेच घटना निर्मितीची प्रक्रिया आणि राज्यघटना यावर केलेलं त्याचं टीकात्मक परीक्षण, आणि पुढचा मुद्दा होता घटनेची वैशिष्ट्ये। असे 4 मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे होते। लास्ट लेक्चर मध्ये आपण पहिले 2 मुद्दे डिस्कस केले, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि घटना निर्मिती ची जी काही प्रक्रिया होती ती। थोडक्यात त्याबद्दल आपण बोलूया। रिव्हिजन। ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण 1773 चा कायदा ते 1935 चा भारत सरकार कायदा इथपर्यंत आपण सर्व कायदे डिस्कस केलेले आहेत की जे आपल्या राज्यघटना ह्या विषयासंदर्भात एक्झाम मध्ये विचारले जातील असे सर्व मुद्दे आपण त्यामध्ये पाहिलेले आहेतच। त्यानंतर आपण पाहिलं घटना निर्मिती म्हणजे साधारणतः त्रिमंत्री योजना। त्रिमंत्री योजनेने जी काही घटना समिती आपल्या देशामध्ये स्थापन केली त्या घटना समितीचं जे काही कार्य आहे ते कार्य आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं, आणि फायनली भारताची जी राज्यघटना आहे ती निर्माण झाली आणि 26 जानेवारी 1950 ला भारताची राज्यघटना ही लागू झाली। मित्रांनो, ही जी घटना निर्मितीची प्रक्रिया होती या प्रक्रियेवर काही अभ्यासकांनी प्रचंड टीका केलेली आहे। मग ह्या घटनेचं आणि घटना निर्मितीचं जे टीकात्मक परीक्षण आहे ते आपण आजच्या ह्या लेक्चर मध्ये डिस्कस करूया। भारताच्या संविधानाच्या घटना निर्मितीची प्रक्रिया आणि राज्यघटना यावर जे काही टीका करण्यात आलेली आहे त्याचे एक टीकात्मक परीक्षण म्हणजे ते या स्वरूपाचं। तर लक्षात घ्या मित्रांनो, जी घटना समिती स्थापन करण्यात आलेली होती त्रिमंत्री योजनेच्या माध्यमातून, त्या घटना समितीवर पुढे प्रचंड टीका करण्यात आलेली आहे। त्यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची टीका म्हणजे कोणती, तर ही जी घटना समिती होती की ज्या घटना समितीने भारताची राज्यघटना निर्माण केलेली आहे ती घटना समिती प्रातिनिधिक संस्था नव्हती। म्हणजे याचा अर्थ काय, तर भारताची जी घटना समिती होती त्या घटना समितीचे जे सदस्य होते आपण पाहिले सुरुवातीला 389 सदस्य, नंतर आफ्टर इंडिया इंडिपेंडन्स भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ती संख्या घटली आणि ती झाली 299। मग ही जी 299 सदस्य जे होते ते प्रातिनिधिक स्वरूपाचे नव्हते। म्हणजे याचा अर्थ काय, तर या सदस्यांना निवडून देणारे जे मतदार होते ते मतदार म्हणजे थोडक्यात सार्वत्रिक प्रौढ मताधिकार या तत्वाने ते निवडून गेलेले नव्हते। म्हणजेच ते जे काही सदस्य होते त्या सदस्यांना काहीच लोकांनी निवडून दिलेलं होतं। म्हणून मग असं म्हटलं जाते की जे काही सदस्य घटना समितीमध्ये नियुक्त केले गेलेले होते त्यांना सर्वांचं बहुमत नव्हतं, म्हणजे संपूर्ण देश त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी नव्हता। परंतु मित्रांनो, जरी एक टीकात्मक परीक्षण म्हणून आपण हे पाहणार आहोत, कारण की तुम्हाला जेव्हा प्रश्न येतात घटना समिती संदर्भात योग्य विधाने ओळखा आणि मग तिथे तुम्हाला दिलं जाते किंवा प्रातिनिधिक संस्था नव्हती तर मग असं विधान किंवा हे बरोबर आहे त्याचं टीकात्मक परीक्षण करा अशा टाइपचं की स्टेटमेंट अ ब क। तर अशा वेळेस हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। आता एक मुद्दा इथे लक्षात घ्या की जरी असं म्हटलं असेल की प्रातिनिधिक संस्था नव्हती आणि लोकांचं म्हणजे सर्व लोकांचं त्या संस्थेला मान्यता नव्हती असं जरी म्हटलं जात असेल तरी वास्तविक स्थितीत जर पाहिलं आपण तर ते आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं की मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा घटना म्हणजे घटनेचा एक अंतिम ड्राफ्ट तयार केला होता तो ड्राफ्ट त्यांनी लोकांच्या निदर्शनासाठी खुला केलेला होता आणि लोकांनी त्या घटनेचं वाचन केलं आणि ती घटना मान्य केली। त्यामुळे आपल्याला असं फारसं म्हणता येणार नाही की जी ही संस्था जी आहे तर ह्या घटना समितीला लोकांची मान्यता नव्हतीच असं आपल्याला फारसं म्हणता येणार नाही। पण तत्कालीन परिस्थिती अशी होती की सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून या प्रतिनिधींची नियुक्ती करणं हे फारसं शक्य नव्हतं। त्यानंतर दुसरी टीका केली जाते घटना समितीवर ती म्हणजे सार्वभौम संस्था नव्हती। ही जी घटना समिती होती ती सार्वभौम नव्हती असं म्हटलं जाते। असं का, कारण की ती घटना समिती स्थापन केली होती ब्रिटिशांनी। ठीक आहे, ब्रिटिश
ब्रिटिशांनी घटना समिती स्थापन केलेली आहे, म्हणजेच त्या घटना समितीवर ब्रिटिशांचं वर्चस्व होतं आणि ज्या घटकावर इतर कोणाचं तरी वर्चस्व असते तो घटक कधीही सार्वभौम नसतो, म्हणून या स्वरूपाची टीका केली जाते. परंतु आपण तेही पाहिलं होतं की जेव्हा 1947 ला इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट आला, तो इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट आल्यानंतर मात्र घटना समिती ही सार्वभौम झालेली होती, पण तरी सुद्धा या स्वरूपाची टीका केली जाते. त्यानंतर पुढची टीका आहे की ही जी घटना समिती होती, ही घटना समिती की ज्या समितीने घटना निर्माण केली त्या घटना निर्मितीची प्रक्रिया ही प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया होती. कारण की आपण ते पाहू शकतो, भारताची राज्यघटना बनवण्यासाठी साधारणतः 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागलेला आहे आणि हा जो प्रचंड कालावधी त्यासाठी गेलेला आहे, त्या कारणानेच भारताच्या त्या घटना समितीवर एक वेळखाऊ प्रक्रिया असे टीका केली जाते. त्यानंतर पुढची टीका केली जाते की काँग्रेसचे वर्चस्व असलेली संस्था. तर मित्रांनो, घटना समिती जी आहे तर घटना समितीमध्ये आपण ते पाहिलं होतं की जेव्हा 1946 ला जुलै ऑगस्ट दरम्यान इलेक्शन झाल्या आणि त्या इलेक्शन मध्ये काँग्रेसला बहुमत प्राप्त झालं आणि म्हणून घटना समितीमध्ये जास्तीत जास्त सदस्य हे काँग्रेसचे होते आणि त्यामुळेच टीका केली जाते की सर्व पक्षीय किंवा सर्वच समूहातील लोकांचा त्या ठिकाणी अभाव होता घटना समितीमध्ये, तर तिथे फक्त आणि फक्त काँग्रेसच्या सदस्यांचंच वर्चस्व होतं. अशा प्रकारची टीका या ठिकाणी केली जाते. केवळ काँग्रेसचंच वर्चस्व होतं एवढंच नाही, तर इथे हिंदूंचे वर्चस्व आणि पुढचा एक मुद्दा आहे की वकिलांचं वर्चस्व, अशा स्वरूपाची टीका घटना समितीवर केली जाते. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की घटना समितीमध्ये जेवढेही सदस्य होते त्यामध्ये जास्तीत जास्त हे काँग्रेसचे सदस्य होते. इतर जे काही राजकीय गट असतील तर त्यांना फारसं प्रतिनिधित्व घटना समितीमध्ये दिलं गेलेलं नाही. त्यामुळे घटना समितीमध्ये किंवा त्यामध्ये घटना निर्माण करताना कदाचित पक्षपातीपणा होऊ शकतो, अशा एक स्वरूपाची टीका, कारण की एकाच पक्ष त्यामध्ये जास्तीत जास्त वर्चस्वशाली होता अशी टीका केली जाते. तसंच हिंदूंचं वर्चस्व, आता ऑलरेडी काँग्रेसमध्ये त्यावेळेस हिंदूंचा सहभाग हा जास्त होता, कारण की त्याच्या दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आपल्याला मुस्लिम लीग पाहायला मिळेल की ज्या मुस्लिम लीगनी मुस्लिम समुदायाचं बऱ्यापैकी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि म्हणून मग मुस्लिम लीग मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधित्व करते, तर मग काँग्रेस ही हिंदूंचं प्रतिनिधित्व करते. असा एक त्यावेळेस प्रघात झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा अजिबात होत नाही की काँग्रेसमध्ये मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी नव्हते, असा होत नाही. तर आपण एवढंच म्हणू शकतो की ही जी संस्था होती म्हणजे काँग्रेस, तर ह्या काँग्रेसमध्ये हिंदूंचं वर्चस्व हे जास्त होतं. म्हणून असे मानलं जाते की जी घटना समिती स्थापन करण्यात आली राज्यघटना निर्माण करण्यासाठी, त्या घटना समितीवर हिंदूंचं वर्चस्व होतं. पुढे असं म्हटलं जाते की घटना समितीमध्ये जास्तीत जास्त वकील होते, वकिलांचं वर्चस्व असलेली एक ती कॉन्स्टिट्यूट असेंब्ली, ठीक आहे, लॉयर डोमिनेटेड कॉन्स्टिट्यूट असेंब्ली, असेही बरेच वेळा त्या घटना समितीवरती टीका केली जाते. साहजिक आहे, त्यावेळची स्थिती अशी होती की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे काही पुढारी कार्यरत होते त्या पुढाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त पुढारी हे वकील झालेले होते, बॅरिस्टर झालेले होते. त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन वकिलीचं शिक्षण घेतलेलं होतं आणि त्याच लोकांचं वर्चस्व हे काँग्रेसमध्येही होतं आणि साहजिक आहे त्यांना घटना समितीमध्ये नियुक्त करण्यात आलं. म्हणजेच इथे म्हणूनच टीका केली जाते की घटना समितीमध्ये फक्त असे काही एज्युकेटेड लोक की जे फक्त वकील होते यांचं वर्चस्व त्या ठिकाणी जास्त होतं. म्हणजेच थोडक्यात शेतकरी वर्ग असेल, दलित वर्ग असेल, यांचं प्रतिनिधित्व करणारे जे प्रतिनिधी आहे ते फार कमी होते. त्यामुळेच ही जी घटना समिती होती ही घटना समिती सर्वसमावेशक नव्हती. म्हणून भारताची जी राज्यघटना आहे तर ही राज्यघटना सुद्धा सर्वसमावेशक होती असं आपल्याला म्हणता येत नाही, अशी टीका केली जाते. हे झालं मित्रांनो एक प्रकारचं टीकात्मक परीक्षण.
भारतीय राज्यघटना, घटना निर्मितीची प्रक्रिया आणि त्या बाबींचा. मित्रांनो, याच मुद्द्यामध्ये आपण एक मुद्दा आणखी बघणार होतो की जी वेगवेगळी मते व्यक्त केली गेलेली आहेत भारताच्या राज्यघटनेसंदर्भात किंवा ह्या घटना निर्मितीच्या प्रक्रियेसंदर्भात, तर ती मते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावी लागतात. मी काही मते तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्हाला लगेच ते समजेल. लक्षात घ्या मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेचे जे एक प्रचंड एक मोठे अभ्यासक मानले जातात की ज्यांचं नाव आहे ग्रॅनव्हिल ऑस्टिन. ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी भारताच्या राज्यघटनेबद्दल काय मत व्यक्त केलं. लक्षात घ्या, भारतीय राज्यघटना ही पूर्णतः संघीय किंवा पूर्णतः एकात्म स्वरूपाची नसून त्यात दोन्हीचा मेळ घातला आहे. ठीक आहे, अशा टाईपचं एक मत व्यक्त केलेलं आहे ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी. ठीक आहे, ग्रॅनव्हिल ऑस्टिन मोस्ट इम्पॉर्टंट, यांच्यावर आधारित बरेचसे प्रश्न येतात आपल्या एक्झाम मध्ये. तर लक्षात घ्या, यांनी काय मत व्यक्त केलं, तर भारताची राज्यघटना जी आहे ही पूर्णपणे संघराज्य पण नव्हतं आणि पूर्णपणे एकात्म स्वरूपाचं एक राज्यसंस्था असं पण नाहीये. तर भारताच्या राज्यघटनेने संघराज्य आणि एकात्म राज्य यांचा एक असा एक मध्यस्थ एक मेळ घालून भारताचं एक राज्यसंस्था निर्माण केलेली आहे, असं मत ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी व्यक्त केलेलं आहे. आता लक्षात घ्या, यामध्ये संघराज्य म्हणजे काय आणि एकात्म राज्यसंस्था म्हणजे काय, तर हे आपल्याला पुढे पाहावं लागेल घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये. तिथे आपल्याला ते डिटेल डिस्कस करावं लागेल, त्या ठिकाणी आपण ते पाहूया. पुढचं मत डी बसू यांनी काय व्यक्त केलं. भारताची राज्यघटना ही शुद्धपणे संघराज्य वा एकात्म नसून ती दोन्हीचा मिलाफ आहे. म्हणजे डी बसू आणि ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी भारताच्या राज्यघटनेबद्दल साधारणतः एकसारखंच मत व्यक्त केलेलं आहे की भारताची राज्यघटना ही पूर्णपणे संघीय स्वरूपाची पण नाही आणि पूर्णपणे एकात्म स्वरूपाची पण नाही आणि दोन्हीचीही वैशिष्ट्य दिसणारी ती राज्यघटना आहे. म्हणजे दोन्हीचाही तो मिलाफ आहे, असं म्हटलं डी बसू यांनी. त्यानंतर केशवानंद भारती खटला आणि एस आर बोमई खटला. केशवानंद भारती खटला 1973 आणि एस आर बोमई खटला 1994. या खटल्यामध्ये काय मत व्यक्त करण्यात आलं. या दोन्ही खटल्याच्या निकालात न्यायालयाने असे मत व्यक्त केले की संघराज्य हे भारतीय राज्यघटनेचे एक मौलिक वैशिष्ट्य आहे. म्हणजे संघराज्य हे जे तत्व भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेलं आहे, तर हे तत्व राज्यघटनेच्या मौलिक संरचनेचा एक भाग आहे, असं केशवानंद भारती खटला आणि एस आर बोमई खटला या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते मत व्यक्त केलेलं आहे. तर असे काही मतं होती मित्रांनो की जे काही वेळेस विचारली जातात, त्यामुळे आपण ते थोडक्यात डिस्कस केलेली आहेत. तर अशा टाईपचे टीकात्मक परीक्षण आणि काही मते ही भारताच्या राज्यघटनेसंदर्भात आणि घटना निर्मितीच्या प्रक्रियेसंदर्भात आपल्याला पाहावी लागतात. ही थोडक्यात लक्षात घ्या आणि त्याचे थोडक्यात तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्या. आता सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आपल्या ह्या ओव्हरऑल पूर्ण टॉपिक मध्ये येतो की जो मुद्दा आपल्याला आपल्या घटनेचं बऱ्यापैकी आकलन करून देते आणि त्यावर आधारित बरेच आपल्याला मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स विचारले जातात. तो मुद्दा म्हणजे घटनेची वैशिष्ट्ये. तर आपण पाहूयात घटनेची वैशिष्ट्ये. घटना निर्मितीच्या चॅप्टर मधला आपला शेवटचा मुद्दा तो म्हणजे घटनेची वैशिष्ट्ये. 1950 ला जेव्हा घटना लागू झाली तेव्हा त्या घटनेची नेमकी कोणती वैशिष्ट्ये होती, ती वैशिष्ट्ये आता आपण डिस्कस करूया. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला, हा टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की जी काही घटनेची वैशिष्ट्ये सांगितली जातात ती वैशिष्ट्ये आपल्याला समजली पाहिजे, कारण की त्यावरच आधारित तुम्हाला स्टेटमेंट वाईज असा प्रश्न विचारला जातो. मल्टी स्टेटमेंट खूप जास्त प्रश्न विचारले जातात या टॉपिक वरती. म्हणजे आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली, घटना निर्मितीची ऍक्च्युअल जी प्रक्रिया होती ती आपण डिस्कस केली, पण तिथे मात्र असे फार प्रश्न येणार नाहीत तुम्हाला, आले तरी फॅक्च्युअल आहेत आणि ते काय आहेत ते आपण ऑलरेडी पाहिलं की जसे की मग स्टेटमेंट घटना समितीची पहिली बैठक ही 11 डिसेंबर 1946 रोजी झाली, तर विधान बरोबर आहे की चूक आहे, विधान चूक आहे. मग असे जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती तिथे विचारली जाते. पण त्याच घटना निर्मितीच्या प्रक्रियेतून जी घटना निर्माण झाली, जे काही त्याचा आपल्याला आउटपुट पाहायला मिळते ते नेमकं कोणत्या स्वरूपाचं आहे, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत
त्याच्यावर आधारित खूप असे अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आणि यासाठी तुम्हाला कोणतेही पाठांतर करण्याची आवश्यकता नाहीये, फक्त हे मुद्दे तुम्हाला समजून घ्यावे लागतात. तर त्यामध्ये पाहू आपण पहिलं वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य आहे की लिखित व विस्तृत संविधान. भारताच्या राज्यघटनेची जी वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये महत्त्वाचं वैशिष्ट्य बघा ते म्हणजे लिखित व विस्तृत संविधान. भारताची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे, ठीक आहे. रिटन डॉक्युमेंट आणि विस्तृत याचा अर्थ असा घेतो आपण की भारताच्या संविधानामध्ये प्रत्येक कलम हे खूप डिटेल मध्ये डिस्कस केला गेलेला आहे. साधारणतः आपण पाहिलेले ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये की सुरुवातीला 395 कलम होत्या की ज्या सध्या उपकलम असं धरून त्या 471 पर्यंत कलम झालेले आहेत. इतक्या जास्त कलम जगामध्ये इतर कोणत्याही राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. सुरुवातीला अमेरिकेची राज्यघटना फक्त 100 कलम असलेली राज्यघटना होती आणि जगातली पहिली राज्यघटना अमेरिकेची की जी लिखित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. आणि आपल्या राज्यघटनेवर की जी राज्यघटना खरं तर ब्रिटिशांच्या वर्चस्वातून आणि त्यांच्या त्या प्रारूपातून निर्माण झालेली आहे, परंतु ब्रिटनमध्ये आजही आपल्याला लिखित संविधान पाहायला मिळत नाही. भारतामध्ये मात्र हे लिखित संविधान आहे आणि ते प्रचंड विस्तृत स्वरूपात आहे. विस्तृत स्वरूपात याचा अर्थ मी आता सांगितलं तुम्हाला की प्रत्येक कलम ही प्रचंड अशी डिटेलमध्ये डिस्कस केली गेलेली आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे ताठर व लवचिक यांचा मेळ. लक्षात घ्या, राज्यघटना ही ताठर व लवचिक यांचा मेळ घातलेली आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजेच कसं की भारताची राज्यघटना ही आंशिकतः किंवा काही प्रमाणात ही ताठर आहे तर काही प्रमाणात ही लवचिक आहे. हे कशावरून? तर मित्रांनो, आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करता येते. ज्या काही कलम आपल्याला घटनेमध्ये आहेत त्याच्यामध्ये काहीसा बदल करता येतो आणि तो बदल करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो कलम 368 नुसार. मग जर समजा कलम 368 नुसार राज्यघटनेमध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो सहज करता येतो का? तर त्याच्यामध्ये काही तरतुदी अशा आहेत की त्या तरतुदी सहज बदलता येतात आणि काही तरतुदी मात्र सहजासहजी बदलता येत नाहीत. त्या तरतुदी बदलणं खूप कठीण आहे, म्हणून त्या तरतुदींना आपण म्हणतो ताठर स्वरूपाचं कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे कसं लक्षात घ्या की जर समजा राष्ट्रपतीचं इलेक्शन आहे किंवा आताच तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण द्यायचं म्हणजे टॅक्स सिस्टीम है ना, कर पद्धती. ठीक आहे, आपल्या देशामध्ये काही दिवसापूर्वी टॅक्स सिस्टीम चेंज करण्यात आली. ठीक आहे, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये आपण जीएसटी लागू केलं. जीएसटी लागू करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागली आणि ती जी घटना दुरुस्ती करावी लागली ती घटना दुरुस्ती ही ताठर स्वरूपाची आहे. अशी कोणतीही घटना दुरुस्ती की ज्या घटना दुरुस्तीमुळे घटक राज्यांच्या अधिकार क्षेत्रावरती मर्यादा येऊ शकतात किंवा हस्तक्षेप केला जाऊ शकतो किंवा घटनेमध्ये अशा सर्व तरतुदी की ज्या घटक राज्यांशी संबंधित आहेत त्या जर बदलायच्या असतील तर त्या सहजासहजी बदलता येत नाहीत. त्यासाठी सर्व घटक राज्यांची संमती घ्यावी लागते. अर्थात त्यासाठी किमान अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी त्या घटना दुरुस्तीला संमती देणं आवश्यक आहे, यस म्हणणं आवश्यक आहे. मग टॅक्स सिस्टीम जी आहे, टॅक्स सिस्टीम की जी आपण संपूर्ण देशामध्ये बदललेली आहे त्याचा परिणाम घटक राज्यांवर सुद्धा होणार होता. म्हणून घटना दुरुस्ती करताना आपल्याला घटक राज्यांची संमती सुद्धा घ्यावी लागली. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे कधीही 368 नुसार जर घटना दुरुस्ती करायची असेल तर त्या घटना दुरुस्तीला बहुमत खूप आवश्यक असते. आणि ते जे बहुमत आहे तर आपल्या देशामध्ये आपण 3 टाईपचं बहुमत घेत असतो. एक साधं बहुमत, एक विशेष बहुमत, ठीक आहे, आणि एक विशेष प्लस अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांची संमती. मग भारताच्या या संविधानामध्ये काही तरतुदी अशा आहेत की ज्या तरतुदी जर बदलायच्या असतील तर विशेष बहुमत प्लस 50% पेक्षा जास्त घटक राज्यांची संमती घ्यावी लागते आणि अशी संमती मिळणं ही सहजासहजी शक्य होत नाही. ते प्रचंड कठीण आहे आणि ते आपल्याला जीएसटी संदर्भात आपण पाहिलेलं आहे. कारण की 2004-5 पासून आपण भारतामध्ये जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला परंतु ती घटना दुरुस्ती संमत होऊ शकली नाही. त्याला 10-15 वर्ष जावे लागले.
म्हणून मग इथे आपण असं म्हणतो की अशा काही तरतुदी भारतीय संविधानामध्ये आहेत की ज्या तरतुदी बदलण्यासाठी विशेष आणि 50% पेक्षा जास्त घटक राज्याची संमती असं बहुमत पाहिजे. आणि जिथे हे बहुमत पाहिजे त्या तरतुदी घटनेतल्या त्याला आपण म्हणतो ताठर संविधान. परंतु काही तरतुदी मात्र अशा आहेत की त्या सहज बदलता येतात. जसं की एखाद्या घटक राज्याचं नाव बदलायचं असेल, एखाद्या घटक राज्यातून 2 घटक राज्य निर्माण करायचे असतील, ते संसद सहज करू शकते. त्यासाठी साधं बहुमत आहे, सहज करता येईल. जसं की काही वेळेस आपण म्हणून मूलभूत हक्क आहे, मूलभूत हक्काचा बदल करायचा असेल तर विशेष बहुमत लागते. ठीक आहे, म्हणजे विशेष बहुमत ते सुद्धा काहीसं शक्य आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे काय होतंय तर भारताची राज्यघटना अशी आहे की भारताच्या राज्यघटनेतल्या तरतुदी बदलत असताना, त्यामध्ये सुधारणा दुरुस्ती करत असताना काही तरतुदी सहज बदलता येतात तर काही तरतुदी सहजासहजी बदलता येत नाही. म्हणून राज्यघटना ही काहीशी ताठर आहे तर काहीशी लवचिक स्वरूपाची आहे. पुढचं वैशिष्ट्य संसदीय लोकशाही. भारताने संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे. आता संसदीय लोकशाही संदर्भात भरपूर डिटेल तुम्हाला डिस्कस करावं लागेल, परंतु त्या संदर्भात आपल्याला एक पुढे चॅप्टर येणार आहे संसदीय शासन व्यवस्था म्हणून. त्यामुळे आपण इथे फार डिस्कस नाही करणार. फक्त थोडक्यात तुम्हाला मी सांगेल की भारतासमोर स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 2 प्रकारच्या लोकशाही चा पर्याय आपल्याकडे होता. एक अध्यक्षीय लोकशाही आणि एक संसदीय लोकशाही. तर मित्रांनो आपण संसदीय लोकशाही स्वीकारली. कशामुळे तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये देशाचा प्रमुख हा एक राष्ट्राध्यक्ष असतो, तो राजकीय प्रमुख सुद्धा असतो आणि वास्तविक आणि कार्यकारी प्रमुख सुद्धा असतो. तसंच त्या अध्यक्षाला निवडून देण्याची प्रक्रिया ही वेगळी असते. म्हणजे जसं की अध्यक्षीय लोकशाहीमध्ये देशाचा जो प्रमुख आहे, जो कार्यकारी प्रमुख आहे, तो प्रत्यक्ष लोकांकडून निवडून दिला जातो आणि त्याला अपेक्षित असलेलं असं एक ते मंत्रिमंडळ स्थापन करू शकतो. आता भारतामध्ये जर पाहिलं आपण तर आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकारली आणि संसदीय शासन व्यवस्थेमध्ये जो देशाचा जो प्रमुख असतो किंवा एक वास्तव प्रमुख ज्याला आपण पंतप्रधान म्हणतो, तो डायरेक्टली जनतेकडून निवडून जात नाही, तर जे सदस्य लोकसभेमध्ये निवडून जातात त्यांच्याकडून तो निवडून जातो आणि तो कायदेमंडळाला नेहमी उत्तरदायी असतो. तितकासा अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये तो अध्यक्ष तिथल्या त्या कायदेमंडळाला फारसा उत्तरदायी नसतो. म्हणून मग इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की अध्यक्षीय शासन व्यवस्था की जी लोकांना फारशी जबाबदार नाही, त्यापेक्षा ही संसदीय शासन व्यवस्था कधीही आपल्या देशासाठी चांगली ठरेल, कारण की ती लोकांना जबाबदार आहे, लोकांना उत्तरदायी आहे, कायदे मंडळाला उत्तरदायी आहे. म्हणून आपण संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. त्याबद्दल एक आपलं स्वतंत्र चॅप्टरच आहे आणि त्या चॅप्टरला आपल्याला भरपूर एक 20-25 लेक्चर पुढे घ्यायचे आहेत, कारण की त्यामध्येच देशाची संसद, घटक राज्यांची जे काही आपण असं म्हणू विधिमंडळ आहे ते विधिमंडळ, त्यानंतर न्याय व्यवस्था, ह्या सर्व मुद्दे या संसदीय लोकशाहीमध्ये येतात. ते आपण त्या ठिकाणी खूप डिटेल डिस्कस करूया. त्यानंतर जनतेचे सार्वभौमत्व. बघा मित्रांनो, काही वेळेस आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं जाते की न्याय व्यवस्था किंवा मग कायदेमंडळ हे सार्वभौम नसून राज्यघटना ही सार्वभौम आहे, तर ते विधान बरोबर आहे. राज्यघटना सार्वभौम आहे म्हणजे भारताची जनता ही सार्वभौम आहे. कारण की आम्ही भारतीय लोक, राज्यघटनेचा जर आपण प्रस्तावना वाचला तर तिथून सुरुवात होते, आम्ही भारतीय लोक आणि आम्ही राज्यघटना निर्माण करत आहोत आणि ती राज्यघटना सार्वभौम असेल म्हणजे आम्ही सार्वभौम असेल, म्हणजे भारताचे नागरिक सार्वभौम असतील. संसद सार्वभौम नाही किंवा न्याय व्यवस्था नाही किंवा कार्यकारी मंडळ ते सार्वभौम नाही, तर देशाची जनता ही सार्वभौम आहे आणि देशाच्या जनतेने हे संविधान बनवलेलं आहे. अशा प्रकारे भारताची जी राज्यघटना आहे तर त्या राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर त्या राज्यघटनेने जनतेचं सार्वभौमत्व स्वीकारलेलं आहे. पुढचे एक वैशिष्ट्य बघा, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. मित्रांनो, भारताची ही पहिली राज्यघटना आहे जगामध्ये की ज्या राज्यघटनेने सुरुवातीलाच सार्वत्रिक प्रौढ मताधिकार स्वीकारलेला आहे.
मग सार्वत्रिक प्रौढ मताधिकार याचा अर्थ काय होतो, तर ते मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं की विशिष्ट एक वय फिक्स केलं जाते आणि त्या वयोगटाच्या वर असलेला प्रत्येक नागरिक मतदानामध्ये मतदार म्हणून सहभाग दर्शवू शकतो. त्याला म्हणतो आपण सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, की जो भारताची राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा 21 वर्ष हे फिक्स केलेलं होतं. ठीक आहे, 21 वर्ष असं काही फिक्स करण्यात आलं होतं की आपण असं त्याला म्हणू की सार्वत्रिक प्रौढ मताधिकार 21 वर्ष वयोगटाच्या वर असलेला प्रत्येक भारतीय नागरिक हा मतदानामध्ये सहभागी होऊ शकतो. परंतु पुढे 61वी घटना दुरुस्ती, ठीक आहे, 61वी घटना दुरुस्ती केली साधारणतः 1988 मध्ये 61वी घटना दुरुस्ती केली आणि हे जे वय आहे हे वय 21 वरून 18 करण्यात आलं. म्हणजे सध्या 18 वर्ष वय पूर्ण झालेला प्रत्येक भारताचा नागरिक हा मतदानामध्ये सहभागी होऊ शकतो. याला म्हणतो आपण बघा सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, की जे आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दिलेला नव्हता. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हे आपल्या भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. पुढचं आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे संघराज्यीय स्वरूप. मित्रांनो, आताच आपण पाहिलं होतं ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांचं एक मत पाहिलं होतं की भारताच्या राज्यघटनेमध्ये राज्यसंस्थेचं स्वरूप हे पूर्णतः संघराज्यीय स्वरूपाचं सुद्धा नाही आणि पूर्णतः एकात्म स्वरूपाचं सुद्धा नाही. दोन्हीचा तो मेळ घातलेला आहे. परंतु तरी सुद्धा आपण भारताला एक संघराज्य स्वरूप असलेलं किंवा भारताची राज्यघटना ही संघराज्य स्वरूपाची आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये फार डाव घेण्याची आवश्यकता नाही. का? कारण की लक्षात घ्या, आपण असं म्हणू की राज्यसंस्था, ठीक आहे, राज्यसंस्था म्हणजे काय, तर एक प्रकारचा एक देश. आणि या राज्यसंस्थेचे जे प्रकार आहेत, एकतर ती राज्यसंस्था संघराज्य अशी असेल किंवा ती राज्यसंस्था एकात्म स्वरूपाची असेल. मग आता भारताची राज्यघटना ही संघराज्य आहे परफेक्ट की एकात्म स्वरूपाची आहे परफेक्ट, ते आपल्याला पाहावं लागेल. त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग आपण डिस्कस करूया की संघराज्य म्हणजे काय. संघराज्य म्हणजे ज्या देशामध्ये शासनाच्या 2 पातळ्या असतात किंवा शासनाचे आपण असं म्हणू 2 स्तर असतात. जसे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार, असे 2 स्तर ज्या ठिकाणी असतात त्या शासन व्यवस्थेला, ठीक आहे, त्या राज्य संस्थेला संघराज्य असं म्हटलं जाते. लक्षात आलं? साहजिक आहे, भारतामध्ये आपल्याला 2 स्तर दिसून येतात. त्यानंतर असं म्हटलं जाते की संघराज्यामध्ये सत्ता विभाजनाचं तत्व स्वीकारलेलं असते. आता सत्ता विभाजन म्हणजे काय, तर आपण असं म्हणू की जे केंद्र सरकार आहे, तर केंद्रीय पातळीवर अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. जसे की कायदे मंडळ आहे, न्याय मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे. त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या काही संस्था आहेत, जसे की UPSC आयोग आहे, कॅग आहे, ठीक आहे, अशा बऱ्याचशा संस्था आहेत. पॅरलल एकाच लेवलवर असलेल्या त्या संस्था आहेत. आणि एकाच लेवलवर असलेल्या ज्या काही संस्था आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं वाटप करणे, म्हणजे न्याय व्यवस्था आहे तर न्याय व्यवस्थेला न्याय देण्याचा अधिकार आहे, कायदे मंडळ आहे तर कायदे मंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे. म्हणजे एकाच लेवलवर असलेल्या वेगवेगळ्या संस्थांना दिलेले अधिकार म्हणजे किंवा दिलेली सत्ता म्हणजे त्याला म्हणतो आपण सत्ता विभाजन. मग सत्ता विभाजनाचं तत्व भारतात आहे का, तर यस आहे. सत्ता विभाजनाचं तत्व आहे. 2 स्तर आहेत डेफिनेटली. तिसरे ते लिखित संविधान. लिखित संविधान, तर भारताचं संविधान हे लिखित आहे का, तर यस, आताच आपण पाहिलं भारताचं संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे. मग लिखित स्वरूपाचं संविधान आहे म्हणून मग भारत हे संघराज्य आहे. सत्ता विभाजन आहे, सत्तेचे 2 स्तर आहेत म्हणून भारत ही एक संघराज्य आहे. पुढचा एक मुद्दा यामध्ये येतो की संघराज्य हे कोणत्या देशाला म्हटलं जाईल,
द्विगृही कायदेमंडळ. ठीक आहे, पुढचे एक वैशिष्ट्य आहे ते द्विगृही कायदेमंडळ. द्विगृही कायदेमंडळ म्हणजे जसे की भारतामध्ये आपण पाहतो की भारताच्या कायदेमंडळामध्ये लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सभागृह आहेत आणि ज्या कायदेमंडळामध्ये दोन सभागृह असतात त्याला आपण द्विगृही कायदेमंडळ म्हणतो. मग द्विगृही कायदेमंडळ की ज्यामध्ये एक सभागृह हे लोकांचं प्रतिनिधित्व करत असते तर दुसरे एक सभागृह राज्यांचं प्रतिनिधित्व करते. ठीक आहे, जसे की आपण इथे पाहिलं की शासनाचे दोन स्तर असतात, केंद्र आणि राज्य. मग हे जे राज्य आहे ह्या राज्याचं जे सरकार असते त्या सरकारचं प्रतिनिधित्व केंद्रीय स्तरावर त्या कायदेमंडळामध्ये एक सभागृह करत असते की ज्याला आपण भारतामध्ये म्हणतो राज्यसभा. राज्याचं प्रतिनिधित्व करणारी ते सभागृह आहे राज्यसभा. ठीक आहे, आणि एक सभागृह की जे लोकांचं प्रतिनिधित्व करते त्याला आपण म्हणतो लोकसभा. म्हणजे असे कायदेमंडळ हे द्विगृही कायदेमंडळ असते. जिथे द्विगृही कायदेमंडळ आहे त्याला आपण संघराज्य म्हणू शकतो. मग भारतात आहे का? तर यस, डेफिनेटली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था. स्वतंत्र न्याय व्यवस्था याचा अर्थ काय? तर कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यापासून ती सेपरेट असणे. कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ हे न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू न शकणे म्हणजे त्याला म्हणतो आपण स्वतंत्र न्याय व्यवस्था. भारतामध्ये आहे का? यस, डेफिनेटली आहे. त्याच्यानंतर एक आणखी एक महत्वाचा एक दोन तीन आणखी एक वैशिष्ट्य बघा यामध्ये की संघराज्य जे आहे तर संघराज्यामध्ये जे घटक राज्य असतात, संघराज्यामध्ये जी घटक राज्य असतात तर जनरली ती घटक राज्य विशिष्ट एखादा करार करून एकत्रित आलेली असतात. एग्रीमेंट असते त्यांच्यामध्ये की आपण एकत्रित येऊ आणि आपण एक केंद्र सरकार निर्माण करू. ठीक आहे, की ज्याचं आपण बेस्ट उदाहरण म्हणून देऊ शकतो USA है ना, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका नावामध्येच आपल्याला पाहायला मिळेल ते की युनायटेड स्टेट संयुक्त राष्ट्र. ठीक आहे, अमेरिकेमध्ये पूर्वी असे 50 वेगवेगळे देश होते आणि ते वेगवेगळे देश एकत्रित आले आणि त्याचा एकच देश तयार झाला अमेरिका. पूर्वी ते वेगळे होते पण त्यांनी एग्रीमेंट केला, करार केला आणि करार करून ते एकत्रित आले आणि ते तयार झालं संघराज्य. कारण की पूर्वी सेपरेट जे 50 देश होते आता ते एकत्र आले आणि ते झाले घटक राज्य आणि त्या घटक राज्यांनी एक केंद्र सरकार निर्माण केलं आणि मग ते झालं केंद्र सरकार आणि घटक राज्य. हे झाले दोन स्तर, हे झालं संघराज्य. परंतु ते एकत्रित कसे आले तर बाय एग्रीमेंट, करार करून. असा करार भारतामध्ये सुद्धा राज्य आहे, केंद्र आहे. असा करार भारतामध्ये केला गेला का? तर त्याचं उत्तर आहे नाही. मग हा करार भारतात आहे का? तर नो. त्यानंतर एकेरी न्याय व्यवस्था, सॉरी यामध्ये आपण असं म्हणू की संघराज्याचं पुढचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की त्याला आपण म्हणू दुहेरी नागरिकत्व. दुहेरी नागरिकत्व. ठीक आहे, आता हे जे दुहेरी नागरिकत्व आहे तर दुहेरी नागरिकत्व हे संघराज्यामध्ये असते. दुहेरी नागरिकत्वाचा अर्थ काय? तर जसं मी आता सांगितलं तुम्हाला की घटक राज्य आणि केंद्र सरकार म्हणजेच अमेरिका आणि त्या अमेरिकेमध्ये असलेले जे काही वेगवेगळे घटक राज्य आहेत, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन वगैरे असे जे काही घटक राज्य आहेत तर त्या देशामध्ये की ज्या देशामध्ये परफेक्ट संघराज्य स्वीकारलेलं असते त्या देशामध्ये राज्याचं पण नागरिकत्व आपल्याला प्राप्त होत असते आणि केंद्राचं म्हणजे संपूर्ण देशाचं सुद्धा नागरिकत्व प्राप्त होते. म्हणजे अमेरिकेच्या प्रत्येक नागरिकाला दोन प्रकारचं नागरिकत्व प्राप्त होते. एक त्याच्या घटक राज्याचं की तो कॅलिफोर्नियाचा नागरिक आहे आणि दुसरं अमेरिकेचं की तो अमेरिकेचा नागरिक आहे. असं भारतामध्ये होते का? आपण महाराष्ट्राचा नागरिक आणि भारताचा नागरिक असं म्हणू शकतो का? तर अजिबात नाही. आपण सांगतो की मी भारताचा नागरिक आहे, महाराष्ट्राचा रहिवासी पण नागरिक मात्र भारताचा. ठीक आहे, म्हणून आपल्या इथे मात्र एकेरी नागरिकत्व आहे आणि ज्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व असते तो देश एकात्म स्वरूपाची राज्यसंस्था असलेला देश असतो. ठीक आहे, या एकात्म राज्यसंस्था है ना, एकात्म राज्यसंस्थेचं जर वैशिष्ट्य पाहिलं आपण तर त्यामध्ये एकेरी नागरिकत्व. ठीक आहे, एकेरी नागरिकत्व आहे. त्यानंतर एकात्म न्याय व्यवस्था. एक्झॅक्टली, एकात्म न्याय व्यवस्था. ज्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे तो देश
एकात्म राज्यसंस्थेचा, जिथे एकात्म न्याय व्यवस्था आहे तो देश एकात्म राज्यसंस्था असलेला असतो. आता एकात्म न्याय व्यवस्था म्हणजे काय? एकात्म न्याय व्यवस्था ही आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते, अमेरिकेत पाहायला मिळत नाही. अमेरिकेची न्याय व्यवस्था ही स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. लक्षात घ्या, स्वतंत्र न्याय व्यवस्थेचा अर्थ हा दोन टाइप्स मध्ये घेता येतो आपल्याला. स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हणजे अशा प्रकारची की जी कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळापासून ते विभक्त आहे, तशी न्याय व्यवस्था भारतातही आहे. परंतु सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हे जे दोन न्यायालय आहेत, तर हे न्यायालय संघराज्यामध्ये ते पण स्वतंत्र असतात. म्हणजे संघराज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येत नाही, चॅलेंज करता येत नाही. म्हणजे असे काही उच्च न्यायालयाला अधिकार असतात की ते अधिकार त्यांचे अंतिम अधिकार असतात. म्हणजे थोडक्यात अपीलाचं अंतिम न्यायालय संघराज्यामध्ये दोन असतात, एक उच्च न्यायालय सुद्धा आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा. पण भारताचा जर आपण विचार केला तर भारताची न्याय व्यवस्था ही एकात्म स्वरूपाची आहे. कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. कनिष्ठ न्यायालयाने जर एखादा निर्णय दिला तर त्याविरुद्ध आपण उच्च न्यायालयात जाऊ शकतो. उच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला असू द्या, आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. म्हणजे ही एकच न्यायव्यवस्था झाली, एकात्म स्वरूपाची न्यायव्यवस्था झाली. ठीक आहे. आणि एकात्म स्वरूपाची न्यायव्यवस्था हे एकात्म संघराज्य किंवा एकात्म राज्यसंस्थेचं वैशिष्ट्य आहे. आणि पुढचे एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ते म्हणजे राज्यपालाची तरतूद. ठीक आहे, राज्यपालाची तरतूद. आता राज्यपालाची ही तरतूद अशी आहे की जी आपल्या देशाला एकात्म राज्य व्यवस्था बनवते, किंवा आपण पुढे म्हणू राष्ट्रपती राजवट. ठीक आहे, राष्ट्रपती राजवट. आता आपल्या देशामध्ये राज्यपालाची पण तरतूद आहे. राज्यपाल पद हे आपण स्वीकारलेलं आहे. आणि राज्यपाल पद हे असं आहे की तो एक प्रकारचा केंद्र सरकारचा प्रतिनिधी मानला जातो. केंद्र सरकार राज्यपालाच्या माध्यमातून एखाद्या घटक राज्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो. जसं की राज्यपाल त्या घटक राज्यामध्ये होणारे जे कोणते कायदे असतील ते कायदे ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात आणि ते केंद्र सरकारच्या सल्ल्याने बहुधा करत असतात. म्हणजेच काय, तर राज्यपालाची तरतूद ही घटक राज्याच्या अधिकारावर मर्यादा घालते आणि संपूर्ण देश एक करण्याचा प्रयत्न करते. राष्ट्रपती राजवटने तर राज्य सरकार पूर्ण बरखास्त केलं जाते. राज्य सरकार बरखास्त होते आणि तिथली सत्ता ही केंद्र सरकारच्या हाती जाते. बरोबर आहे. त्याला आपण असं म्हणतो की हा संपूर्ण देश हा एक होऊ शकतो. म्हणजे लक्षात घ्या, आपण असं पाहिलंय की एकात्म राज्यसंस्था काय असते आणि संघराज्य काय असते हे तुमच्या लक्षात आलं असेल. एकात्म राज्यसंस्था म्हणजे काय, तर जो देश असतो तो देश कधीही संपूर्ण एक होऊ शकतो. म्हणजे बघा की भारतातले जे घटक राज्य आहेत ते सर्व घटक राज्य समाप्त करून एकच भारत हा देश असा बनू शकतो. तितका पॉवर केंद्र सरकारमध्ये आहे, ते भारताच्या राज्यघटनेनं दिलेले आहे. किंवा भारतातली जे घटक राज्य आहेत त्या कोणत्याही घटक राज्याला तोडून त्याचे दोन घटक राज्य करता येतात किंवा त्याचा केंद्रशासित प्रदेश करता येतो. अशा प्रकारे अमेरिकेत करता येत नाही. म्हणजे लक्षात घ्या, जिथे भारताची राज्यघटना लागू झाली होती 1950 ला, तेव्हा भारतामध्ये केवळ 9 घटक राज्य होते, ज्याला ब्रिटिश प्रांत वगैरे असं आपण त्यावेळेस म्हणायचो. 9 घटक राज्य. ते घटक राज्य पुढे विभक्त त्याच्यामध्ये असे तुकडे करत करत आपण प्रशासकीय सुव्यवस्था चांगल्या प्रकारे देण्यात यावी किंवा दिली जाईल यासाठी आपण घटक राज्यांची संख्या पुढे वाढवत आलो. ती 29 पर्यंत गेलेली आहे. बरोबर आहे. आता काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीर हे घटक राज्य नसून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवलं, म्हणून मग एक घटक राज्य कमी झालं, म्हणून 28 इतके जास्त घटक राज्य त्याचे बनलेले आहेत. असं अमेरिकेमध्ये कधीही शक्य नाही. अमेरिकेमध्ये केंद्र आणि राज्य हे परफेक्ट डिफरंट असतात. घटक राज्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार तिथे केंद्र सरकारला प्राप्त होत नाही, म्हणून ते झालं संघराज्य. बरोबर आहे. पण भारतामध्ये काय होतं लक्षात घ्या, भारतामध्ये परफेक्ट संघराज्याची पण काही तत्वे दिसतात आणि एकात्म संघराज्याची पण काही तत्वे दिसतात. म्हणूनच ग्रॅनफिल ऑस्टिन यांनी असं म्हटलं की भारत हे किंवा भारताच्या राज्यघटनेमध्ये भारताच्या राज्यसंस्थेचं स्वरूप हे पूर्णपणे संघराज्यात्मकही नाही आणि ते एकात्म स्वरूपाचं सुद्धा नाही. तर
दोन्हीचाही तो मेळ घातलेला आहे, हे तुम्हाला समजलं असेलच. पण तरी सुद्धा बरेच वेळा आपण असं म्हणतो की संघराज्य स्वरूपाची राज्यघटना आपली आहेच. डेफिनेटली आहे, ते सत्य आहे, ते मानावं लागेल आपल्याला. पण आणखी खोलवर जाऊन आपण डिस्कस करताना हे आपल्याला पाहावं लागते. कारण की जेव्हा प्रश्न असा येतो की भारतीय राज्यव्यवस्था ही एकात्म स्वरूपाची राज्यव्यवस्था आहे, हे पुढीलपैकी कोणत्या विधानावरून स्पष्ट होते, असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा तुम्हाला हे अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि जेव्हा असं म्हटलं जाते की भारताची राज्यव्यवस्था ही संघराज्य स्वरूपाची आहे, हे पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांवरून दिसून येते, त्यावेळेस तुम्हाला हे पाहावं लागेल की याच्यापैकी कोणते वैशिष्ट्य भारताच्या राज्यव्यवस्थेला लागू पडतात. तर मित्रांनो, मी अपेक्षा करतो हे तुम्हाला समजलं असेल. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे झालं संघराज्य स्वरूप, हे भारताच्या राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं एकेरी नागरिकत्व, ते ऑलरेडी आपण पाहिलेले. एकेरी नागरिकत्व त्यामुळे डिस्कस करण्याची आवश्यकता नाही. आणीबाणी विषयक तरतुदी, भारताच्या राज्यघटनेमध्ये एक इमर्जन्सी म्हणून एक आणीबाणीची तरतूद आपल्याला दिलेली आहे. म्हणजे जसं की कलम 352 नुसार आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येते. त्यानंतर कलम 356 राष्ट्रपती राजवट, ओके, आपण आताच पाहिलं. त्यानंतर कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी. आता आजपर्यंत आर्थिक आणीबाणी तर लागू केलेली नाही, पण आज मात्र ती सिच्युएशन भारतावर आलेली आहे. कोरोना आणि लॉकडाऊन, त्याबद्दल फार बोलण्याची गरज नाही आहे, ते तुम्हाला समजत असेलच. ठीक आहे. आज ती परिस्थिती ओढवून येत आहे भारतावरती. असो, परंतु काही विशिष्ट परिस्थितीवर मात करण्यासाठी, म्हणजे देशाचा पूर्ण कायदा आणि सुव्यवस्था जर कोसळली, सशस्त्र उठाव व्हायला लागले देशामध्ये, तर अशा वेळेस राष्ट्रीय आणीबाणी देशामध्ये लागू केली जाते. त्याबद्दल आपल्याला खूप डिटेल डिस्कस करायचं, कारण की तो आपला पुढे चॅप्टरच आहे. तसंच एखाद्या घटक राज्यामध्ये जर सरकार स्थापन करणं शक्य होत नसेल, अथवा ते जर केंद्र सरकारच्या आदेशानुसार कार्य पार पडत नसेल, तर त्या घटक राज्याचं सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. कलम 356. आणि देशाच्या अर्थव्यवस्था जर प्रचंड जर खालावली असेल, गव्हर्नमेंटची तिजोरी पूर्ण जर रिकामी होत असेल, तर मग अशा वेळेस इथे आर्थिक आणीबाणी लागू केली जाते. त्याला म्हणून आपण की भारताच्या राज्यघटनेमध्ये आणीबाणी विषयक तरतुदी पाहायला मिळतात. पुढे आहे स्वतंत्र संस्था आणि मंडळे. भारताची राज्यघटना ही अशी आहे की त्या राज्यघटनेमध्ये काही स्वतंत्र अशा संस्था स्थापन करण्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला, कॅग आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC आहे, बरोबर आहे, न्याय व्यवस्था आहे. अशा काही संस्था मंडळे सेपरेट भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेली आहेतच. ठीक आहे. त्यानंतर कल्याणकारी राज्याची तत्वे. भारताच्या राज्यघटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत, त्या मार्गदर्शक तत्वातून आपल्याला देशामध्ये कल्याणकारी राज्य निर्माण होईल, अशा प्रकारच्या त्या तरतुदी आपण स्वीकारलेल्या आहेत. म्हणून त्याला म्हणतो आपण कल्याणकारी राज्याची तत्वे. इथे फार मी बोलणार नाही, कारण की हा पण आपला सेपरेट टॉपिक आहे की ज्यावर आपल्याला 5-6 लेक्चर कदाचित घ्यावे लागतील ना, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तर अशा टाइप मध्ये किंवा अशा प्रकारे मित्रांनो आपण घटना निर्मिती हा चॅप्टर पाहिलेला आहे. थोडक्यात आपण रिवाइज करू की घटना निर्मितीची प्रक्रिया आणि घटना निर्मिती यामध्ये आपण 4 मुद्द्यांचा अभ्यास केला. पहिला मुद्दा की ज्याला म्हटलं आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी. ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये काय, तर घटना निर्मिती कारणीभूत असलेले किंवा घटना निर्मितीसाठी सहकार्य म्हणून ठरलेले जे काही ब्रिटिशकालीन कायदे होते, ते कायदे आपण तिथे डिस्कस केले. 1773 ते 1935 चा कायदा इथपर्यंतचे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष घटना निर्मिती म्हणजे घटना समितीची स्थापना ते राज्यघटना लागू होणे या दरम्यानच्या पूर्ण घटना आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पाहिलं आपण तिसरा मुद्दा की ज्याला आपण म्हणतो टीकात्मक परीक्षण, ते आपण डिस्कस केलं. आणि चौथा घटनेची वैशिष्ट्ये. मित्रांनो, हे सर्व 4ही मुद्दे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे अभ्यास करा. ते अभ्यास करत असताना शक्यतो M. लक्ष्मीकांत या पुस्तकाचा तुम्ही वापर करा. आणि जर समजा काही तुम्हाला शंका असतील, काही कुठे समजलं नसेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने तो दिसत आहे अथवा नाही या संदर्भात सुद्धा तुम्ही मला काही कमेंट्स देऊ शकता, मला ते सांगू शकता. जर काही तांत्रिकदृष्ट्या त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर ती सॉल्व्ह करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. मित्रांनो, अपेक्षा आहे
की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल आणि तुमच्यापैकी बरेच जण हे लेक्चर पाहत आहेत, परंतु काही जणांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चॅनलचं जे लेक्चर्स आहेत त्या लेक्चरचं नोटिफिकेशन मिळत राहील. पुढच्या टॉपिकमध्ये आपण उद्या भेटूयात. यामध्ये एक आपला मुद्दा राहिलेला आहे, तो म्हणजे ह्या घटना निर्मिती ह्या चॅप्टरवरती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर ते जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचा अनालिसिस ते तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.